हनुमान जयंती उत्सवाचं औचित्य साधत बारामती जवळच्या एका गावामध्ये घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि एक वेगळा पायंडा पडलेला आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। कुणी दोन पायावर नाचतंय, कुणी नमस्कार करतंय, कुणी मुजरा करतंय, कुणी शेपटीला धरून मुलाला फिरवतंय। पण हा पठ्ठ्या छोट्या चौरंगावर उभा राहून नाचतोय आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे हा घोडा पाण्याची कळशी घेऊन चाललाय। हुर्र असा गगनभेदी आवाज, घोड्यांचे पदलालित्य, डौलदारपणा, आसमानी झेप आणि सिंहासारखी बैठक। मंडळी ही कुठल्या सर्कस मधली रंगीत तालीम नाहीये, तर बारामती जवळच्या झारगरवाडी इथं घोड्यांच्या नृत्याची स्पर्धा सुरू आहे। पण शासनाच्या नियमाटीमध्ये बैलगाड्याची शर्यती बंदी आल्यामुळे या वर्षीपासून आम्ही घोड्यांच्या भव्य अशा डान्स स्पर्धा चालू केल्या आहे। त्याच्यासाठी आम्ही पहिलं बक्षीस 7,000 रुपये, दुसरे 5,000, तिसरे 3,000 रुपये ठेवले। या कार्यक्रमासाठी घोडे मालकांनी आणि घोडे शौकीनांनी भरपूर असा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला। हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवली आहे, ज्यात तब्बल 20 घोड्यांनी सहभाग घेतला। विश्वजित खेमके यांचा माऊली घोडा या स्पर्धेत अव्वल आलाय। या झारगरवाडी गावामध्ये प्रथमच डान्स स्पर्धा चालू होत्या, तिथे आम्ही घोडे घेऊन आलो। या घोड्याने पहिला क्रमांक आज इथे आणलेला आहे। चांगल्या प्रकारे न हाणमार करता घोड्यांचा डान्स स्पर्धा इथे झालेली आहे आणि इथून पुढे चालू व्हावी ही आमची मागणी, म्हणजे ग्रामस्थांची, घोडवाल्यांची। झारगरवाडीत 12 वर्षांहून अधिक काळ बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जात होतं, मात्र 5 वर्षापूर्वी बैलगाडी शर्यतींवर बंदी आली। यंदा बंदी उठली खरी, पण बैलगाडी शर्यतीच्या फंद्यात न पडता घोड्याच्या नृत्याची स्पर्धा चांगलीच रंगली आहे। राहुल ढवळे, ABP माझा, बारामती।